नमस्कार. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे सीडीपीचे 30 महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. विकासाची कोणती अवस्था वादळ आणि तणावाचा काळ म्हणून ओळखली जाते? ऑप्शन ए शैशवावस्था, ऑप्शन बी बाल्यावस्था, ऑप्शन सी कुमारावस्था, ऑप्शन डी प्रौढावस्था. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुमारावस्था. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टॅनली हॉल यांनी कुमारावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ म्हटले आहे. या काळात मुलांच्या शरीरात तसेच मानसिक आणि भावनिक पातळीवर अत्यंत वेगाने व अचानक बदल होतात, त्यामुळे त्यांच्यात भावनिक अस्थिरता आणि तणाव निर्माण होतो. आता मी यापूर्वी सांगितलं आहे की आपण फक्त उत्तर नाही पाहणार, तर त्यासोबत आलेले 3 पर्याय हे कशाशी संदर्भात आहे हेही सांगत चालणार आहे, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होत चालेल. यामध्ये ऑप्शन ए शैशवावस्था हा काळ जन्मापासून साधारण 2 वर्षापर्यंत असतो. आता हा कालावधी बऱ्याचशा पुस्तकांमध्ये वेगवेगळा दिलेला आहे. त्यानंतर शारीरिक वाढ अत्यंत वेगाने होत असते. या कालावधीमध्ये मुले पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतात. बाल्यावस्था साधारण 2 ते 12 वर्षाचा हा काळ असतो. याला टोळीचे वय असेही म्हणतात. टोळीचे वय गँग एज यावरही प्रश्न येत असतो. सामाजिकरणास खऱ्या अर्थाने या अवस्थेमध्ये सुरुवात होत असते. प्रौढावस्था हा 21 वर्षापुढील काळ. हा काळ शारीरिक व मानसिक परिपक्वता, स्थिरता आणि जबाबदारी स्वीकारण्याचा असतो. प्रश्न क्रमांक 2. जीन पियाजे यांच्या मते मूल कोणत्या अवस्थेत अमूर्त विचार अबस्ट्रॅक्ट थिंकिंग करण्यास सुरुवात करते? ऑप्शन ए संवेदीकारक अवस्था, ऑप्शन बी पूर्व क्रियात्मक अवस्था, ऑप्शन सी मूर्त क्रियात्मक अवस्था, ऑप्शन डी औपचारिक कार्यात्मक अवस्था. जीन पियाजे यांच्या या चारही अवस्थेवर प्रश्न येतच असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी औपचारिक कार्यात्मक अवस्था. संवेदीकारक अवस्थेचा कालावधी 0 ते 2 वर्ष आहे. मुले त्यांच्या इंद्रियाद्वारे म्हणजे पाहणे, ऐकणे, स्पर्श आणि शारीरिक हालचालीद्वारे जग समजून घेतात. वस्तू स्थायित्व म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्सी विकसित होत असते या कालावधीमध्ये. पूर्व क्रियात्मक अवस्था हिचा कालावधी 2 ते 7 वर्ष आहे. भाषा विकास होतो. मुले प्रतिकात्मक विचार करतात, पण त्यांचा दृष्टिकोन आत्मकेंद्रित असतो. तार्किक विचार या अवस्थेमध्ये नसतो. मूर्त क्रियात्मक अवस्थेचा कालावधी 7 ते 11 वर्ष आहेत. मुले तार्किक विचार करू लागतात, परंतु फक्त मूर्त वस्तूंबाबत. मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय? मूर्त म्हणजे जी गोष्ट आपल्या समोर आहे, आणि अमूर्त गोष्ट ही औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये असते. जे आपल्या समोर वस्तू नसतानाही आपण त्याच्याविषयी विचार करू लागतो, आणि या अवस्थेमध्ये वर्गीकरण आणि क्रमीकरण क्षमता विकसित होत असते. प्रश्न क्रमांक 3. प्रयत्न प्रमाद हा अध्ययनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? ऑप्शन ए एडवर्ड थॉर्नडाईक, ऑप्शन बी बी एफ स्किनर, ऑप्शन सी इव्हान पेव्लॉक, ऑप्शन डी अल्बर्ट बांदुरा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एडवर्ड थॉर्नडाईक. त्यांनी एका भुकेल्या मांजरावर पझल बॉक्समध्ये प्रयोग केला. या सिद्धांतानुसार अध्ययन हे प्रयत्न आणि चुकांमधून होते. योग्य प्रतिसादाला बक्षीस मिळाल्यावर तो प्रतिसाद दृढ होत चालतो. एफ स्किनर यांनी साधक अभिसंधान सिद्धांत मांडला. त्यांनी कबूतर आणि उंदरावर प्रयोग करून प्रबलांचे महत्त्व स्पष्ट केले. इव्हान पेव्लॉक यांनी अभिजात अभिसंधान हा सिद्धांत मांडला. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग करून नैसर्गिक आणि कृत्रिम उद्दीपकातील संबंध दर्शवले. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडला. मूल इतरांचे निरीक्षण आणि अनुकरण करून शिकते हे त्यांनी बोबो डॉल प्रयोगातून दाखवले. प्रश्न क्रमांक 4. समीप विकास क्षेत्र झेडपीडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटची संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए जीन पियाजे, ऑप्शन बी हावर्ड गार्डनर, ऑप्शन सी लेव वायगोस्की, ऑप्शन डी लोरेन्स कोहलबर्ग. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लेव वायगोस्की. लेव वायगोस्की यांच्या सिद्धांतानुसार झेडपीडी ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. झेडपीडी म्हणजे मूल स्वतःच्या क्षमतेने जे साध्य करू शकते आणि एखाद्या जाणकार व्यक्तीच्या मदतीने जे साध्य करू शकते, या दोन्हीमधील अंतर होय. आता झेडपीडी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या मुलाला गणित सोडवताना कुठतरी तो गुंतला, तर मग त्याला शिक्षक हे स्काप फोल्डिंग देत असतात, म्हणजे कुठतरी त्याला मदत देत असतात. याच्यामधलं अंतर म्हणजे झेडपीडी होय. आणि शिक्षक त्याला जी मदत करतात त्याला स्काप फोल्डिंग असे म्हणतात. त्यावरही प्रश्न येत असतो. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकास सिद्धांत मांडला. त्यांच्यामध्ये मुलांच्या बौद्धिक विकासाच्या वयानुसार टप्प्याटप्प्याने 4 अवस्थांमध्ये होत असतो. यात समाज भाषेपेक्षा स्वतःच्या कृतीवर भर आहे. हावर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकांशी नसून ती अनेक प्रकारची असते असे ते मानतात. लोरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला. व्यक्तीमध्ये योग्य अयोग्य ओळखण्याची समज कशी विकसित होते हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए अल्फ्रेड बिने, ऑप्शन बी चार्ल्स पियरमन, ऑप्शन सी हावर्ड गार्डनर, ऑप्शन डी लुईस टर्मन. आता याचं उत्तर आपण यापूर्वीच पाहिलं आहे, त्याच्यामुळे जे काही मी 3 ऑप्शनचे
जास्तीत जास्त तुम्हाला माहिती देता येते, त्याच्याकडून तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन होत चालेल आणि तुम्हाला पेपरमध्ये कधी कन्फ्युजन राहणार नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हावर्ड गार्डनर. हावर्ड गार्डनर यांनी 1983 मध्ये हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकच क्षमता नसून ती अनेक वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यांनी सुरुवातीला 7 आणि नंतर एकूण 9 प्रकारची बुद्धिमत्ता सांगितल्या. अल्फ्रेड बिने हे पहिले बुद्धिमत्ता चाचणीचे जनक मानले जातात. त्यांनी मानसिक वय ही संकल्पना मांडली. चार्ल्स पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत मांडला. यात जी फॅक्टर म्हणजे सामान्य जनरल फॅक्टर असतो आणि एस फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक विशिष्ट बुद्धिमत्ताचा हा समावेश केलेला आहे. लुईस टर्मन यांनी बिनेच्या चाचणीची सुधारणा करून स्टॅनफोर्ड बिने चाचणी तयार केली आणि IQ म्हणजे बुद्ध्यांक मोजण्याचे सूत्र विकसित केले. प्रश्न क्रमांक 6, अभिजात अभिसंधान सिद्धांताचे जनक कोण आहे? ऑप्शन ए BF स्किनर, ऑप्शन बी इव्हॉन पेव्लॉक, ऑप्शन सी JB वॅटसन, ऑप्शन डी एडवर्ड थॉर्नडाईक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इव्हॉन पेव्लॉक. रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हॉन पेव्लॉक यांनी कुत्र्यावरील प्रयोगातून अभिजात अभिसंधान हा सिद्धांत मांडला. BF स्किनर यांनी साधक अभिसंधान हा सिद्धांत मांडला. या प्रक्रियेत अध्ययनासाठी बक्षीस आणि शिक्षेचा वापर केला जातो. वॅटसन हे वर्तनवादाचे जनक मानले जातात. त्यांनी लिटल अल्बर्ट नावाच्या बालकावर प्रयोग करून भीती कशी अभिसंधित होते हे दाखवले. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद सिद्धांत मांडला. प्राण्यांच्या प्रयोगातून त्यांनी अध्ययनाचे 3 नियम म्हणजे तत्परता, सराव, परिणाम मांडले. डिस्लेक्सिया हा अध्ययन अक्षमतेचा लर्निंग डिसेबिलिटी प्रकार कशाशी संबंधित आहे? या ज्या लर्निंग डिसेबिलिटी आहे यावरही प्रश्न येतच असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वाचनातील अडचण. डिस्लेक्सिया म्हणजे वाचनातील अडचण. डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितीय अडचण. यामध्ये गणितातील आकडेमोड, बेरीज, वजाबाकी आणि संख्यात ओळखण्यामध्ये अडचण होत असते. डिस्ग्राफिया म्हणजे लेखनातील अडचण. यामध्ये पेन पकडण्यात अडचण होत असते आणि हस्ताक्षर अतिशय खराब असते. आणि डिस्प्रेक्सिया शारीरिक समन्वय, यामध्ये स्नायूच्या हालचालीवर नियंत्रण नसते. चालताना, पळताना अडचणी निर्माण होतात. मग बालकाचे पहिले सामाजिकरण कुठे होते? ऑप्शन ए शाळा, ऑप्शन बी मित्रमंडळ, ऑप्शन सी कुटुंब, ऑप्शन डी समाज माध्यमे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कुटुंबे. कुटुंब हा बालकाच्या सामाजिकरणाचा प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जन्मानंतर मूल सर्वप्रथम आई वडील आणि कुटुंबातील सदस्यांशी संपर्कात येते. तिथूनच तो भाषा, मूल्य आणि समाजाचे प्राथमिक नियम शिकतो. त्यानंतर शाळा हे दुय्यम साधन आहेत. इथे मूल औपचारिक शिक्षण आणि बाहेरील जगाशी जुळवून घेणे शिकते. मित्रमंडळ हे देखील दुय्यम सामाजिकरणाचे साधन आहे, ज्याचा प्रभाव बाल्यावस्था आणि कुमारावस्थेत सर्वात जास्त दिसून येतो. समाज माध्यमे, आधुनिक काळात समाज माध्यमे म्हणजे मीडिया हे सामाजिकरणाचे एक प्रभावी पण अप्रत्यक्ष दुय्यम साधन बनले आहे. प्रश्न क्रमांक 9, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणता सिद्धांत मांडला? ऑप्शन ए नैतिक विकासाचा सिद्धांत, ऑप्शन बी बोधात्मक विकास, ऑप्शन सी मनोसामाजिक विकास, ऑप्शन डी बहुविध बुद्धिमत्ता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नैतिक विकासाचा सिद्धांत. लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडला. त्यांनी व्यक्तीमध्ये योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याची क्षमता कशी विकसित होते हे 3 मुख्य पातळ्या आणि 6 अवस्थेद्वारे स्पष्ट केले. यामध्ये 3 मुख्य पातळ्या आहेत आणि 6 अवस्था आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10, प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहे? ऑप्शन ए जॉन डुई, ऑप्शन बी विल्यम किलपॅट्रिक, ऑप्शन सी मारिया मॉन्टेसरी, ऑप्शन डी हेनरिक फ्रोबेल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विल्यम किलपॅट्रिक. हे प्रकल्प पद्धतीचे जनक मानले जातात, जे जॉन डुई यांचे शिष्य होते. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष कृतीतून आणि अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. हे पूर्ण विद्यार्थी केंद्रित अध्यापन आहे. प्रश्न क्रमांक 11, व्यक्तीच्या विकासावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक प्रभाव असतो? ऑप्शन ए केवळ अनुवंश, ऑप्शन बी केवळ परिस्थिती, ऑप्शन सी अनुवंश आणि परिस्थिती यांची आंतरक्रिया, ऑप्शन डी आर्थिक स्थिती. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी अनुवंश आणि परिस्थिती यांची आंतरक्रिया. कोणत्याही व्यक्तीचा विकास हा अनुवंश आणि परिस्थिती यांच्या आंतरक्रियेतूनच होत असतो. प्रश्न क्रमांक 12, ज्ञानरचनावादानुसार वर्गात शिक्षकाची भूमिका काय असावी? ऑप्शन ए हुकुमशाही, ऑप्शन बी मार्गदर्शक व सुलभक, ऑप्शन सी केवळ माहिती देणारा, ऑप्शन डी कठोर शिस्त लावणारा. याचं उत्तर तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 13, बुद्ध्यांक IQ काढण्याचे योग्य सूत्र कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. प्रश्न क्रमांक 14, साधक अभिसंधान
हा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए इव्हान पेव्हलॉक, ऑप्शन बी बी एफ स्किनर, ऑप्शन सी अल्बर्ट बांदुरा, ऑप्शन डी जीन पियाजे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी एफ स्किनर. यांनी साधक अभिसंधान सिद्धांत मांडला, ज्यात उंदीर आणि कबुतरावर स्किनर बॉक्समध्ये प्रयोग केला. त्यांच्या मते अध्ययनात प्रबलन खूप महत्त्वाचे असते. योग्य वर्तनाला बक्षीस दिल्यात ते वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता वाढत असते. इव्हान पेव्हलॉक अभिजात अभिसंधान सिद्धांत मांडला, यात नैसर्गिक आणि कृत्रिम उद्दीपकाची सांगड घातली जाते. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडला, मुले इतरांचे निरीक्षण आणि अनुकरण करून शिकतात, म्हणजे त्यामध्ये त्यांनी बोबो डॉलवर प्रयोग केला. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकास सिद्धांत मांडला, जो विचार प्रक्रिया आणि बौद्धिक विकासाच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करतो. प्रश्न क्रमांक 15, सूक्ष्म अध्यापन म्हणजे मायक्रो टीचिंग ही संकल्पना कोणी विकसित केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ड्वाइट ॲलन. प्रश्न क्रमांक 16, बालकाच्या विकासाची दिशा कशी असते? ऑप्शन ए पायाकडून डोक्याकडे, ऑप्शन बी डोक्याकडून पायाकडे, ऑप्शन सी बाहेरील अंगाकडून केंद्राकडे, ऑप्शन डी निश्चित नसते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डोक्याकडून पायाकडे. विकासाच्या तत्वानुसार बालकाचे शारीरिक विकास डोक्याकडून पायाकडे होतो, म्हणजे मूल आधी आपली मान आणि डोके सावरायला शिकते, नंतर धड आणि सर्व शेवटी पायावर नियंत्रण मिळवून चालायला शिकते. प्रश्न क्रमांक 17, विशेष गरजा असणाऱ्या मुलांना सामान्य शाळेत इतर मुलांसोबत शिकवणे याला काय म्हणतात? ऑप्शन ए विशेष शिक्षण, ऑप्शन बी एकात्मिक ऑप्शन सी समावेशक शिक्षण, ऑप्शन डी अनौपचारिक शिक्षण. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समावेशक शिक्षण. समावेशक शिक्षणमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व मुलांना एका छताखाली शिक्षण दिले जाते. यामध्ये शालेय वातावरण आणि अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलली जाते, जेणेकरून सर्वांना समान संधी मिळते. विशेष शिक्षण म्हणजे दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या शाळा, जिथे सामान्य मुले नसतात. एकात्मिक शिक्षण म्हणजे मुलांना सामान्य शाळेत घेतले जाते, पण शाळेची प्रणाली बदलली जात नाही, मुलांनाच प्रणालीशी जुळवून घ्यावी लागते. अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे शाळेच्या बाहेरील भिंतीबाहेरील म्हणजे समाजातून किंवा कुटुंबातून सहजपणे मिळते, ज्याला निश्चित अभ्यासक्रम नसतो. प्रश्न क्रमांक 18, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए अल्फ्रेड बिने, ऑप्शन बी डॅनियल गोलमन, ऑप्शन सी हार्वर्ड गार्डनर, ऑप्शन डी चार्ल्स स्पियरमन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्टॅनियल गोलमन. स्टॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये इमोशनल इंटेलिजन्स ही पुस्तक लिहून ही संकल्पना लोकप्रिय केली. त्यांच्या मते जीवनातील यशासाठी सामान्य बुद्ध्यांकापेक्षा म्हणजे IQ-पेक्षा भावनिक बुद्ध्यांक EQ अधिक महत्त्वाचा असतो. यात स्वय जाणीव, स्वय नियंत्रण आणि सहानुभूती यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 19, गरजांची श्रेणी हा प्रेरणाचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए अब्राहम मॅस्लो, ऑप्शन बी सिग्मंड फ्राईड, ऑप्शन सी कार्ल रोजर्स, ऑप्शन डी जॉन डुई. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अब्राहम मॅस्लो यांनी हा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 20, सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापनामध्ये कशाचा समावेश होतो? ऑप्शन ए केवळ शैक्षणिक, ऑप्शन बी केवळ सहशैक्षणिक, ऑप्शन सी शैक्षणिक आणि सहशैक्षणिक दोन्ही, ऑप्शन डी केवळ खेळांचे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शैक्षणिक आणि सहशैक्षणिक दोन्ही. CCE म्हणजे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. याचा मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आहे. यामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान तपासले जात नाही, तर विद्यार्थ्यांची कला, क्रीडा, मूल्य आणि वर्तन यांच्याही वर्षभरात सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाते. प्रश्न क्रमांक 21, किंडरगार्टनर म्हणजे बालवाडी या शिक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फ्रेडरिक फ्रोबेल. प्रश्न क्रमांक 22, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए चार्ल्स स्पियरमन, ऑप्शन बी लुईस टर्मन, ऑप्शन सी डेव्हिड वेल्सर, ऑप्शन डी JB गिलफर्ड. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडला. क्रमांक 23, कृती संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन ए सिद्धांत मांडणे, ऑप्शन बी व्यापक स्तरावरील धोरण ठरवणे, ऑप्शन सी वर्गातील तात्काळ समस्यांची उकल करणे, ऑप्शन डी नवीन अभ्यासक्रम तयार करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्गातील तात्काळ समस्यांची उकल करणे. कृती संशोधन हे शिक्षकाद्वारे शालेय पातळीवर किंवा वर्गातील दैनंदिन आणि तात्काळ समस्या सोडवण्यासाठी केले जाते. याचा मुख्य उद्देश मोठा सिद्धांत मांडणे आणि ज्ञान निर्माण करणे नसून आपल्या अध्यापन प्रक्रियेत आणि शालेय वातावरणात सुधारणा घडवून आणणे हा असतो. प्रश्न क्रमांक 24, आकारिक मूल्यमापन कधी केले जाते? ऑप्शन ए केवळ सत्राच्या शेवटी, ऑप्शन बी अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान, ऑप्शन सी वर्षाच्या सुरुवातीला, ऑप्शन डी केवळ परीक्षा मंडळाद्वारे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान. आकारिक मूल्यमापन शिक्षण चालू असताना नियमितपणे केले जाते.
याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या आकलनातील त्रुटी शोधून त्यांचा सुधारणा करणे हा असतो, जेणेकरून अंतिम परीक्षेपूर्वी त्यांच्या सकारात्मक बदल घडवून आणता येईल. प्रश्न क्रमांक 25. बालकेंद्रित शिक्षणमध्ये कोणाला केंद्रस्थानी मांडले जाते? ऑप्शन ए शिक्षकाला, ऑप्शन बी विद्यार्थ्याला, ऑप्शन सी पाठ्यपुस्तकाला, ऑप्शन डी शाळा व्यवस्थापनाला. यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विद्यार्थ्याला. आधुनिक शिक्षण पद्धती ही बालकेंद्रित आहे. प्रश्न क्रमांक 26. प्रज्ञावान म्हणजे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक सामान्यतः कितीपेक्षा जास्त असतो? ऑप्शन ए 70, ऑप्शन बी 90, ऑप्शन सी 110, ऑप्शन डी 130 किंवा 140. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 130 किंवा 140. लुईस टर्मन यांच्या बुद्ध्यांक म्हणजे IQ वर्गीकरणानुसार ज्या विद्यार्थ्यांचा IQ 130 किंवा 140 पेक्षा जास्त असतो त्यांना प्रज्ञावान म्हणतात. ची मुले कोणतीही नवीन गोष्ट वेगाने शिकतात आणि त्यांच्यात उच्च बौद्धिक क्षमता आणि सर्जनशीलता दिसून येते. 70 पेक्षा कमी बुद्ध्यांक असणाऱ्यांना मतिमंद या श्रेणीमध्ये मोडतात. त्यानंतर 90 किंवा 109च्या दरम्यान असणारे सामान्य किंवा सरासरी बुद्धिमत्तेचे 110 ते 119 पर्यंतच्या मुलांना सामान्यपेक्षा जास्त बुद्धिमत्ता म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27. डिस्ग्राफिया हा अध्ययन अक्षमतेचा दोष कशाशी संबंधित आहे? यापूर्वीच आपण प्रश्नामध्ये पाहिलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लेखनातील अडचणी. प्रश्न क्रमांक 28. अल्बर्ट बांदुरा यांनी अध्ययनाचा कोणता सिद्धांत मांडला? ऑप्शन ए बोधात्मक विकास, ऑप्शन बी सामाजिक अध्ययन सिद्धांत, ऑप्शन सी नैतिक विकास, ऑप्शन डी मनोविश्लेषण. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामाजिक अध्ययन सिद्धांत. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडला. त्यांच्यामध्ये मूल केवळ स्वतःच्या अनुभवातून शिकत नाही, तर ते समाजातील इतर लोकांचे निरीक्षण आणि अनुकरण करूनही शिकतात. प्रश्न क्रमांक 29. वर्गातील विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भेद लक्षात घेऊन शिक्षकाने काय करावे? ऑप्शन ए सर्वांना एकाच पद्धतीने शिकवावे, ऑप्शन बी केवळ हुशार मुलांकडे लक्ष केंद्रित करावे, ऑप्शन सी वैयक्तिक भेदाकडे दुर्लक्ष करावे, ऑप्शन डी विविध अध्यापन पद्धती आणि साहित्याचा वापर करावा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विविध अध्यापन पद्धती व साहित्यांचा वापर करावा. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवीन आकृतीबंध कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 5+3+3+4. NEP 2020 नुसार 10 ते 2 हा जुनी शालेय शिक्षण पद्धती बदलून 5+3+3+4 हा नवीन आकृतीबंध लागू केला आहे. यात 5 वर्ष पायाभूत, 3 वर्ष पूर्वतयारी, 3 वर्ष मध्यम आणि 4 वर्ष माध्यमिक असे टप्पे आहेत. अशा प्रकारे आपण CDPचे 30 महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. यापूर्वीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आणि यापुढील असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.